ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा दुसरा अध्याय बघतोय आणि याच्यामध्ये आपण आता मध्यावर आलो या चॅप्टरच्या आणि इथे आपण ध्यानयोगाबद्दल चर्चा करतोय. याच्यापूर्वी आपण बहिरंग साधन म्हणजे ध्यान करण्याच्या पूर्वी काय काय करायला पाहिजे आणि कंटिन्युअस कसं करायला पाहिजे त्याबद्दल आपण बघितलं. नंतर अंतर्योग आपण हे बघितलं की जेव्हा मेडिटेशन करतोय त्याच्या आधी काय करायला पाहिजे ते पण भगवंताने आपल्याला सांगितलं. आणि आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. अर्जुनाला प्रश्न पडला होता. त्यांनी विचार केला की आपण जर हे कर्माला जर बाद दिलं आणि डायरेक्ट जर आपण ध्यान योग केलं तर कसं होईल. म्हणजे त्याला कर्मयोगातनं शॉर्टकट पाहिजे होता की कर्मयोग बाद देऊन मी डायरेक्ट ध्यानाकडे जाईल किंवा ज्ञानाकडे जाईल, नॉलेज. परंतु आपल्यामध्ये पण असं बरेच वेळा विचार येऊ शकतो सर्वसाधारण साधकामध्ये की मग हे ध्यानयोग पण कशाला करायला पाहिजे. हा ध्यानयोग काय, मी कर्म करेन, मी काम करेन, मी निस्वार्थ काय भावाने काम करेन किंवा मी पुस्तकं वाचेन, मी काय म्हणतात त्याला मी भजनं ऐकेन किंवा अशा बऱ्याच प्रकारचे आपण विचार करू शकतो की मी हे सगळे प्रकारचे कामं करू शकतो. पण ध्यानयोगच कशाला करायला पाहिजे. तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की दोन रस्ते आहेत, म्हणजे दोन तथ्य ज्याला म्हणू शकतो आपण. एक आहे की काही काही गोष्टी अशा असतात की ज्याचं तुम्हाला आधी ज्ञान घ्यावं लागतं किंवा नॉलेज घ्यावं लागतं आणि नंतर ते ॲक्च्युली करता येतं. दुसरं एक दुसरा एक अजून पार्ट असा आहे की काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला आधी कराव्या लागतात आणि मग त्याबद्दलचं नॉलेज तुम्हाला मिळतं. तर दोनमध्ये फरक आहे. मी तुम्हाला पहिलं काय सांगितलं की पहिलं असंच सांगितलं की काही तथ्य असं आहे, तथ्य असे असतात त्याच्यामध्ये की त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेजची आवश्यकता आहे आणि ते नॉलेज असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल विज्ञान. म्हणजे विज्ञानातली कुठलीही गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा त्याचं नॉलेज घ्यावं लागतं. म्हणजे समजा मला लॅबॉरेटरीमध्ये काम करायचं आहे. लॅबॉरेटरीमध्ये काम करत असताना मला जर त्या केमिकल्स कसे काम करतात, काय करतात, त्याचं प्रॉपर्टीज काय असतात, किती हानिकारक असतात, हे सगळं जर माहीत नसेल, तर मी ॲक्च्युअली लॅबॉरेटरीमध्ये काम करू शकत नाही. मला फिजिक्स माहीत असायला पाहिजे, केमिस्ट्री माहीत असायला पाहिजे. तर कुठलीही विज्ञानाची गोष्ट याचं मला आधी ज्ञान अर्जन करावं लागतं, मला नॉलेज घ्यावं लागतं आणि त्यानंतर मी प्रॅक्टिकल करतो. त्यानंतर मी काहीतरी करतो. पण धर्माच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे, की जिथे पहिल्यांदा तुम्हाला ज्ञान घेऊन तुम्हाला करायचं नसतं, तुम्हाला करायचं असतं आधी. म्हणजे केल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही आणि ह्या अनुभवातनं आपण ह्या गोष्टी सगळ्या शिकत असतो, धर्माच्या बाबतीत. अदरवाईज ते जर नसेल, तर धर्मामध्ये जे काही आपण शिकतो, जे काही वाचतो, ते सगळं फक्त शब्दच झाले. ते फक्त शब्दज्ञान झालं. त्याचा अनुभव आलाच नाही कधी. म्हणून पहिल्यांदा कर्म आणि नंतर त्याचं ज्ञान. हे जे समीकरण आहे, हे विज्ञानामध्ये हे वेगळं आहे. विज्ञानामध्ये पहिलं ज्ञान घ्या, तुम्ही नॉलेज घ्या आणि मग कर्म करा. परंतु धर्मामध्ये किंवा ह्या ध्यानयोगामध्ये पहिल्यांदा तुम्हाला करावं लागतं आणि ते केल्यानंतर तुम्हाला त्याचं ज्ञान होतं. एक आहे बहिर्यात्रा, एक आहे अंतर्यात्रा. बहिर्यात्रा म्हणजे सायन्सच्या बद्दल जे आपण बघितलं, की ते पूर्ण बाहेरच्या गोष्टींच्या शोधासाठी किंवा बाहेरच्या विषयांचं नॉलेज मिळवण्यासाठी म्हणून ती यात्रा केलेली असते किंवा ती यात्रा आहे. आणि ही जी धर्माची यात्रा आहे, ही आहे पूर्ण आपली अंतर्यात्रा. कारण तुम्हाला एक्झाम्पल देतो मी, की समजा प्रेम. हे प्रेम करणं जर आपण जर म्हटलं, की मी आधी प्रेम प्रेम कसं करायचं ज्ञान घेईल, हे शक्य नाही आहे. नुसतंच ज्ञानाने तुम्हाला प्रेमाच्या बद्दल बऱ्याच गोष्टी समजतील, कसं प्रेम करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. पण त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मिळत नाही.
तसंच की प्रेम झालं, प्रार्थना झाली किंवा जर म्हणतो आपण ध्यान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी कराव्या लागतात आणि त्या केल्यानंतर तुम्हाला त्याचं ज्ञान मिळतं किंवा तुम्हाला त्याचं नॉलेज मिळतं. तर ह्या 2 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु पहिला मार्ग आपल्याला सोपा वाटतो. जी बहिर्यात्रा जिला म्हणतो आपण. कारण इथे तुमचे सगळे इंद्रिय तुमचे काम करत असतात. म्हणजे पूर्ण हे आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सगळ्यांचा उपयोग करून आपण हे पूर्ण करत असतो. कारण हे सोपं वाटतं. कारण लहानपणापासून म्हणा किंवा कित्येक वर्षांपासून म्हणा आपण कित्येक जन्मांपासनं या इंद्रियांचा उपयोग करून आपण या पूर्ण जगात वावरतो. त्याच्यामुळे आपल्याला सोपं वाटतं. आणि त्यासोबत आपल्याला असं वाटतं, की कदाचित याचाच उपयोग करून आपण ध्यानात पण जाऊ शकतो. आणि जेव्हा लक्षात येतं, की ह्या इंद्रियांना घेऊन आपण जाऊ शकत नाही. प्रत्येक शास्त्र म्हणतं, प्रत्येक उपनिषद म्हणतं किंवा प्रत्येक गुरु सांगतात, की तुला हे सगळं बाहेर सोडून द्यावं लागणार आहे. कारण आपण आतापर्यंतचा प्रवास सगळ्या ह्या पंचेंद्रियांना घेऊन केलेला आहे. आणि ह्या पंचेंद्रियांना घेऊन केलेला प्रवास, त्या पंचेंद्रियांना घेऊन जर आपण त्या ध्यानाच्या प्रवासामध्ये गेलो, तर गडबड आहे. फॉर एक्झाम्पल, की एखादी गुहा आहे आणि त्या गुहेत तुम्हाला सांगितलं कोणी, की तू आत त्या गुहेच्या शेवटपर्यंत तुम्हाला जायला लागणार आणि तिथे तुम्हाला एक अमृत कलश मिळणार आहे तिथे. फक्त एकच अट आहे, ते अमृत कलश मिळण्यासाठी. तुमच्याजवळ जितके काही हे मोबाईल आहे, टॉर्च आहे, काही नेव्हिगेशनचे जे काही गोष्टी आहेत, घड्याळ आहे, हे सगळं तुम्हाला काढून ठेवावं लागणार बाहेर. आणि मग तुम्ही आत जायचं आहे तुम्हाला. किती जण आत जातील? ध्यान करणं म्हणजे तेच आहे, की आपल्या सगळ्या ह्या इंद्रियांना, सगळ्या ह्या पंचेंद्रियांना आपल्याला बाहेर ठेवून त्यामध्ये प्रवास करायचा आणि म्हणून आपल्याला भीती वाटते. म्हणून आपल्याला वाटतं, की बापरे आपल्याला जमेल की नाही? मग त्यापेक्षा मी दुसरा काही शॉर्टकट काही मला मिळू शकतो का? मग मी वाचन करतो, मला वाचनामध्ये आनंद मिळतो. मी भजन ऐकतो, भजनांमध्ये मला आनंद मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी आनंद मिळणार आहेत, पण ते ध्यानाला पर्यायी असू शकत नाही. ध्यान करायचं असेल तुम्हाला, तर ध्यानामध्ये तुम्हाला आत जाणं भाग आहे आणि जो हा गुहेत गेला, यत्किंचित कदाचित एखादा कोणी हां, की हजारांमध्ये, लाखोंमध्ये कोणी एखादा असा, की सगळ्या मी कुठे आहे, दिशेचं ज्ञान नाही, त्याच्या हातात टॉर्च नाही, असं काहीही नसलेला माणूस, जेव्हा तो प्रवास करतो, तोच त्यालाच तो अमृत कलश मिळतो. परंतु आपल्या साधारण माणसांचा प्रश्न येतो, की आपल्याला ते सोनंही पाहिजे असतं किंवा ते आपल्याला अमृत कलश पण पाहिजे असतो गुहेतला आणि आपल्याला हे पण सोडायचं नसतं. मग आता मला ते पण पाहिजे, मग हे पण पाहिजे, कसं होणार? मग होत नाही. मग आपण आपली एक स्वतःची फिलॉसॉफी तयार करतो, की नाही ते आम्हाला शक्य नाही किंवा ते माझ्याकडनं होणं शक्य नाही आहे किंवा मी करू शकणार नाही किंवा आताच्या ज्या परिस्थितीत मी आहे, हीच परिस्थिती माझ्यासाठी चांगली आहे आणि इथेच मी आनंदी आहे. असं कारण आपण ते आत जायला घाबरतो. ध्यान म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या सबकॉन्शियसमधून उठणाऱ्या विचारांना फेस करणं आहे. आणि आपण जर ते फेस केलं नाही, तर कधीच तुम्ही ओव्हरकम करू शकणार नाही. इंद्रियांना घेऊन जेव्हा आपण बाहेरच्या गोष्टी किंवा ध्यान करतो किंवा बाहेरच्या गोष्टीवर जेव्हा मन केंद्रित करतो, ते फार सोपं आहे. म्हणजे मी एखादं पुस्तक वाचतोय, ते पुस्तक वाचणं फार सोपं आहे. त्याच्यावर माझं कॉन्सन्ट्रेशन होणं फार सोपं आहे. पण या मनाला, या इंद्रियांना बाहेर ठेवून, ज्या मनाने मी सगळे कामं करतो, त्या मनाला साक्षी ठेवून ध्यान करणं इट्स व्हेरी हार्ड. म्हणून समजायला पाहिजे, की ध्यान ही फिलॉसॉफी नाही आहे. ध्यान हा प्रयोग आहे. प्रयोग तुम्हाला करायलाच पाहिजे. जर कोणी प्रयोग नाही केला, त्या प्रयोगातनं तुम्हाला काही गोष्टी मिळणारच नाही. तर ध्यान आपण बरेच वेळा ते जोडतो, की फिलॉसॉफी किंवा नुसता विचार असेल ध्यान करणं म्हणजे. नुसतं विचारच करायचा आहे ना, की मग थॉट येतो आणि जातो. हो, विचारच करायचा आहे. पण नुसता थॉट येतो जातो असा विचार करायचा नाही आहे. मी त्या थॉटचा साक्षी आहे, याचा प्रयोग तुम्हाला तिथे करायचा आहे. तर ही जी ध्यानाची प्रक्रिया आहे, ही पूर्ण फिलॉसॉफी नसून ही पूर्ण एक एक्सपेरिमेंट आहे. जे स्वतःवरच आपण करतो. आता हा प्रश्न साहजिक येणं शक्य आहे आपल्याला, की म्हणजे साधारण साधकांना, की मला ध्यान जमत नाही किंवा माझी ध्यान करायची इच्छा होत नाही किंवा आपल्याला त्या ध्यानातनं आनंद मिळत नाही. याची 2-3 कारणं आहेत. पूर्वीच्या जर तुम्ही म्हणजे राजयोग तुम्ही वाचला किंवा पतंजलींचे सूत्र तुम्ही वाचले किंवा काही ज्या प्रॅक्टिसेस ट्रॅडिशनली आपल्या पूर्वी व्हायच्या त्या जर बघितल्या,
तर आणि आताच्या मेथड याच्यामध्ये थोडा फरक झालेला आहे. पहिली मेथड काय असायची, म्हणजे पहिल्यांदा बघा तुम्ही आपल्याला प्राणायाम करायसाठी म्हणून खूप इम्पॉर्टंट असायचं, की तुम्हाला ध्यान करायचं आहे का? की तुम्ही प्राणायाम करा. थोडक्यात तुमच्या मूलाधार शक्तीवर त्या प्राणायामाचा सदैव हॅमरिंग करायचं. हां, वेगवेगळ्या प्रकारे लोकं तिथे प्राणायाम करायचे. ओंकाराचं मोठ्या जोराने उच्चारण करणं किंवा आपण बघतो काही क्रिया काही सांगतात. काही साधक म्हणजे गुरु, की तुम्ही ही क्रिया करा. हे हे करा, ते करा. ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कारण काय आहे, की तुमच्या मूलाधार शक्तीला वरती उचलायचं. मग त्याच्यावर आघात करायचा. आपण बघा बरेच वेळा भजन म्हणतो. म्हणजे इव्हन तुमच्या इकडे म्हणजे बंगालमध्ये जर बघितलं, तर इथे खोल कीर्तन घेऊन खूप जोरजोराने भजन केलं जातं. खूप उच्च रवामध्ये बऱ्याच वेळा, बराच तास ते आणि त्याच्यामध्ये माणूस मग्न होऊन जातो. आता हे करणं म्हणजे एक प्रकारचं तिथे हॅमरिंगच आहे मूलाधारवर बघा. म्हणून स्वामीजी म्हणतात, की हे जे आपण कीर्तन करतो, भजन करतो किंवा त्यात आपण जेव्हा जास्त आत जातो, तर तेव्हा स्वामीजी म्हणतात, की तुमचं मन वरती उठतं. पण ते उठलेलं मन ते तेवढ्याच जोराने खाली येतं. त्याचा त्यातला धोका आहे हा. म्हणजे तुम्ही ती ऊर्जेला तुम्ही उचललं वरती, पण त्या ऊर्जेला सहस्त्रारकडे किंवा वरती कसं तुम्हाला गाईडन्स द्यायचं, त्याला डायरेक्शन द्यायचं, हे तुम्हाला माहिती नाही. म्हणून ते लहानपणी आम्ही बघितलंय ते घागर फुंकणारे असतात बघा महाराष्ट्रामध्ये. ते घागर फुंकतात आणि मग त्यांच्या अंगात येतं. त्या देवीचा जेव्हा गोंधळ वगैरे होत असतो तेव्हा. आता हे पण एक प्रकारचं हे त्या प्राणायामाच्या शक्तीवर किंवा त्याच्यावर हॅमरिंग आहे त्या मूलाधार शक्तीवर सारखं. किंवा आपण जर हरिओम रामकृष्ण, हरिओम रामकृष्ण कंटिन्यूअस जर मोठ्याने जप केला, तर ते जप करणं म्हणजे काय आहे? शेवटी हॅमरिंग आहे. की तुम्ही एका रिदमिक वेमध्ये त्या मूलाधारावर सारखं तुम्ही त्याला त्याच्यावर आघात करत असता आणि त्यामुळे ती शक्ती जागृत होते. आता ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय आहे, की ही जागृत झालेल्या शक्तीमुळे काय होतं, की तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असलेले जे काही प्रॉमिनंट विचार होते ते वरती येतात. म्हणजे तुम्ही समुद्राच्या काठी गेला किंवा नदीच्या काठी गेला तर बघा, की तिथे म्हणजे पाणी स्वच्छ दिसतं एकदम नितळ पाणी दिसतं. जसा तुम्ही हात घालाल बघा गढूळपणा वरती येतो. ते दिसताना असं वाटतं किती नितळ आहे, किती छान आहे. तसंच आपल्याला असं वाटतं, की मी आता छान माझं मन आहे. मी खूप छान मला भगवंताची खूप प्रार्थनेमध्ये मी डुबलो आहे, भजनामध्ये मी डुबलेलो आहे. हे दिसताना वरती छान दिसतं त्या आघातामुळे. परंतु नंतर हे सबकॉन्शियसमधले म्हणजे आत जे आपले दबलेले सगळे स्वभाव आहे आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभादी ज्या काही वृत्ती आहेत, त्या त्यावेळेस बाहेर येतात. आता याच्यावर 2 गोष्टी आहे, की काही-काही आपल्या याच्यात सांगितलेलं आहे याच्यामध्ये, की त्या ज्या काही वृत्ती आल्या आहेत त्याला न दाबता हां, त्याला तुम्ही चॅनलाइज करा. म्हणजे या शक्तींना तुम्ही कुठे चॅनल काय करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यासाठी म्हणून आजकाल ह्या मेथड बंद झाल्या आहे. कारण जोपर्यंत तसा सक्षम गुरु तुमच्याजवळ नसतो, तोपर्यंत कळत नाही. म्हणून स्वामी म्हणतात ना, की एखाद्या ती शक्ती जागृत झाल्यानंतर तुम्ही अजून खाली जाऊ शकतात. म्हणजे तुमच्यामध्ये काम भावना येऊ शकतात, राग येऊ शकतो, बऱ्याच गोष्टी तुमच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी येऊ शकतात. तर या शक्तीला रस्ता दाखवणं, कारण ही शक्ती आहे. बघा जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा बघा हात थरथर, थरथर करतो आपला. ती शक्ती आली ती आणि जेव्हा तुम्ही मला थापड मारता, त्यावेळेस तुम्हाला छान छान वाटतं ते. तुम्हाला समाधान वाटतं बघा. आता थापड मारल्यावर तुम्हाला समाधान कसं वाटायला पाहिजे? कारण ती शक्ती तुमची ट्रान्सफर केली तुम्ही. म्हणजे ही जी आघात करून जी शक्ती तयार झाली, ती शक्ती यू हॅव टू म्हणजे त्याला रस्ता दाखवायला पाहिजे, कुठला रस्ता त्याला जायचा आहे त्या शक्तीला. म्हणून ही झाली सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप काय झाली, की त्याच्यावर त्या प्राणायामाने म्हणा किंवा कुठल्याही याने आपण आघात करणं शक्तीवर. त्या शक्तीचं जागरण झाल्यानंतर ते सबकॉन्शियसमध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याला डायरेक्शन देणं. आणि तिसरी गोष्ट आहे, या वेळेस जेव्हा चित्तवृत्ती तुमच्या सगळ्या शांत होतात, तेव्हा खरी जिज्ञासा मनामध्ये येते, की हू आय एम. आता सध्या सगळं आपल्या याच्यामध्ये मनामध्ये सगळं ह्या वृत्तींचं जाळ आहे. ध्यानाला बसलं की सगळ्या वृत्ती येतात. सगळ्या आपल्यामध्ये जे आठवायचे नाही त्या पण आठवतात गोष्टी. ज्या गोष्टी 10 वर्षापूर्वी होऊन गेल्या त्या पण आठवतात.
किंवा ज्या 10 वर्षापूर्वी होणाऱ्या त्याचं चिंतन आपण करत बसतो त्या गोष्टींचं. तर आता सगळ्या आपल्या चांगल्या वाईट या सबकॉन्शियसमध्ये पडलेल्या वृत्तींचं आपलं सगळा खेळ असतो ध्यानमध्ये. पण जर ह्या वृत्ती शांत झाल्या किंवा सबकॉन्शियस म्हणजे याला चित्तशुद्धी म्हणतात किंवा याच्यासाठी पण जप केला जातो, की जप केल्याने काय होतं की त्या शक्तीचं सारखं तुम्ही तिथे हॅमरिंग करून त्याला बाहेर काढणं आहे. तर हे जेव्हा तुमच्यावर जिज्ञासा निर्माण होते, ही जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर खरं ध्यान होतं. म्हणजे ध्यान जे आपण म्हणतोय, ही जोपर्यंत हे वृत्तीचा खेळ थांबत नाही, तोपर्यंत हे खरं ध्यान होतच नाही. तर हे ध्यान जेव्हा होतं, त्यानंतरची चौथी स्टेप ती फक्त असते प्रतीक्षेची, की आता फक्त जसं कठोपनिषद सांगितलं, की यमे वैश वृणुते तेन लभ्य, की जेव्हा आता गुरुची कृपा होईल, जेव्हा गुरुचा आशीर्वाद तुमच्यावर येईल, जेव्हा परमात्म्याचा आशीर्वाद येईल, तेव्हा तुमच्यामध्ये ते आत्मज्ञान होईल. हे सगळं करणं म्हणजे काय झालं, की मी रूम साफ केली आणि दरवाजा खिडक्या मी सगळ्या उघड्या ठेवून दिल्या घराच्या. हे झालं तुमचं प्रिपरेशन. आता सूर्य जेव्हा उगवेल, सूर्य उगवल्यानंतर आपोआप तुम्ही दरवाजा खिडक्या उघडल्यानंतर आपोआप तिथनं तुमचा प्रकाश घरामध्ये येईल. तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही. आता नुसती प्रतीक्षा करायची आहे. तुम्ही जे काही प्रयोग करायचा आहे लॅबोरेटरीमध्ये तो सगळा प्रयोग केलाय. ते सगळे केमिकल्स तुम्ही मिक्स केले आहे आता. आता त्या केमिकल्समधनं काय होणार आहे पुढे, ते आता तुम्हाला बघायचं आहे. तर ॲक्च्युअली ही ट्रॅडिशनली जर म्हणाल किंवा योगशास्त्राच्या दृष्टीने जर म्हणाल, तर ही खरी ध्यानाची प्रोसेस थोडक्यात आहे. पण आता ह्या गोष्टी बदलल्या आहेत. कारण एकतर गुरूचं सान्निध्य आपल्याला मिळत नाही. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये गुरूच्या समोर जर आपण असू, तर गुरु आपल्याला व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. म्हणजे समजा आपल्याला काही कीर्तन मी असं म्हणेल, की मी 1 तास खोल कीर्तन घेऊन खूप छान कीर्तन केलं आणि खूप माझं मन उच्च जागेवर गेलं. पण ते उच्च गेलेलं मन जर त्याला तसं पोषक जर वातावरण नसेल, त्यावेळेस चांगला सत्संग म्हणा किंवा त्यावेळेस समजा चांगला कोणी गुरूचा सहवास किंवा त्याला त्या भावाला पुन्हा वरती घेऊन जाईल असा जर सहवास कोणाचा नसेल, तर काय होईल ती एनर्जी तर गेलेली आहे वरती. ती एनर्जी कुठे जाणार मग पुन्हा खाली येणारच तुमची एनर्जी ती. तर ती एनर्जी जेव्हा तुमची खाली येईल, ती पुन्हा तुमचं काय धुडगूस घालेल माहीत नसतं. आणि ह्या एनर्जीला कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे जर नसेल तुमचं कंट्रोल नाही झालं, तर याच्यावर खूप नुकसान होतं. खूप ॲक्सिडेंट झाले याच्यावर. कोणाचं डोकं डोकं खराब होणं. कारण ती उठलेली एनर्जी ती कुठेतरी तुमचा हे करणारच म्हणजे जाणारच ती शेवटी. म्हणून ह्या एनर्जीला जर व्यवस्थित कंट्रोल नाही करता आलं, तर कठीण आहे. आणि तसे गुरु आजकाल कमी पण आहेत, तशा प्रकारची साधना पण कमी झालेली आहे. पण मग हळू काय झालं ही पद्धत एक सहज पद्धतीमध्ये, एक शांत अशी पद्धतीमध्ये ती कन्व्हर्ट झाली. कशी? की तुम्हाला ते प्रत्येक ध्यानाच्या वेळेस सांगतायत, की प्राणायाम करा थोडाफार, जितका कोणाला जसा जसा शक्य आहे तसा. प्राणायाम केल्यानंतर मग जपाचं सांगितलं जातं, की तुम्ही जितका शक्य आहे नामस्मरण करा. नामस्मरणाचा उपयोगच तो आहे, की तिथे तुम्ही हॅमरिंग करा तुमचं सदैव त्या एका शक्तीवर. आता नामस्मरण करा म्हणजे इकडे-तिकडे बघत नामस्मरण करण्याला काही अर्थ नाही आहे. की मी हातात ती एक पांढरी एक बॅग असते लोकांच्या हातात असते, ती आपल्या माणूस हात एवढंच असतं. आणि तिकडे सगळ्या संसारी चर्चा चालू असते. त्याला नामस्मरण म्हणत नाही. इथे नामस्मरण म्हणजे एकाग्र चित्त होऊन ते हॅमरिंग एकदम एकसारखं त्याच्यावर त्या हातोड्याने जसं मारणं असतं, ते जर कंटिन्यूअस केलं, तर तिथे काहीतरी फरक आपल्यामध्ये व्हायची शक्यता असते. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये की जी सहज पद्धती आहे, की जिथे रिस्क कमी आहे तुमची हां. आणि आता ज्या प्रकारचं सध्या आपलं फास्ट लाईफ झालं आहे, त्यामध्ये आपल्याला असा गुरु मिळणं पण शक्य नाही आहे. म्हणून ही जी पद्धत सांगितली आहे, या पद्धतीमध्ये हा एक पार्ट आहे, की तुम्ही प्राणायाम करा, नामस्मरण करा आणि हे नामस्मरण करताना तुमच्यामध्ये ज्या काही आता गोष्टी येतील बाहेर, सबकॉन्शियसमधनं काही गोष्टी येतील. त्या येणं स्वाभाविक आहे. कारण जसं पूर्वी सांगितलं, की जेव्हा तिथे तुमचं काहीतरी हॅमरिंग होत आहे, त्या हॅमरिंग होत असताना सबकॉन्शियसमधनं बऱ्याच गोष्टी बाहेर निघतात. इथे पण तशा निघणारच आहेत त्या. आणि त्या निघण्यासाठी म्हणून आपल्या इथे या सहज ही या मेथडमध्ये सांगितलं आहे, की तुम्ही जर असं करत असाल, तर म्हणजे श्रीरामकृष्णांनी म्हटलं ना, की विवेक आणि वैराग्य हे घेऊन तुम्ही चला. की इथे विवेक आणि वैराग्याची कास धरायला सांगतात. की ती जर आपण ठेवली बॅलन्स आपलं माइंड, विवेक जर शाबूत ठेवला, वैराग्य जर आपल्यामध्ये असेल,
तर हे सबकॉन्शियस माइंडमधनं जे काही ह्या गोष्टी उठतात, त्या गोष्टींना कंट्रोल करणं तुमचं शक्य आहे. म्हणजे मेथड तीच आहे. मघा ज्या तुमच्या स्टेप सांगितल्या त्या तेच आहे, की पहिल्यांदा प्राणशक्तीचं हॅमरिंग करणं आहे. त्यानंतर सबकॉन्शियस माइंडमधनं उठणाऱ्या विचारांना डायरेक्शन देणं आहे आणि तिसरं ध्यान आहे किंवा तिथे प्रतीक्षा आहे. तसंच इथे पण आहे. फक्त दिस इज अ लिटल लॉंगर प्रोसेस, की जिथे तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला जप करायचा आहे. कारण तिथे तुम्ही फोर्सफुली काही करत नाही आहे. म्हणजे तुम्ही सारखं जर हॅमरिंग केलं, खूप प्राणायाम केला, पूर्वीच्या काळीचे बघा किंवा जे काही साधू संन्यासी तुम्ही बघाल, ते सगळ्या पद्मासन घालून बसले आणि प्राणायामात बसले आहेत बघा, दिसतात एकदम ताठ बसले आहेत. सो दे आर ऑलवेज डुईंग दिस. पण या प्रोसेसमध्ये ती मेथड तीच राहिली आहे. म्हणजे तुम्ही प्राणायाम करायचा, प्राणाला थोडंसं कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा, ध्या तुमच्या नामस्मरणाने तिथे हॅमरिंग करायचं आणि ते जे काही सबकॉन्शियसमधनं काही विचार उठणारे आहेत, त्याला विवेक, वैराग्याने तुम्ही कंट्रोल करायचं. म्हणजे त्याच्यावर कंट्रोल करणं दाबायचं नाही. मी जेव्हा कंट्रोल म्हणतो दाब कधीच म्हणत नाही. कंट्रोल करणं म्हणजे त्याला कायम ठेवायचा प्रयत्न करायचा किंवा त्याला वेल डायरेक्टेड ठेवायचे. आणि ते झाल्यानंतर तुमचं ध्यान, मग ते सगुण ध्यान असू दे किंवा निर्गुण ध्यान असू दे, हे ध्यान आपण मग करायला पाहिजे. तर थोडक्यात ह्या प्रोसेसमध्ये आता हे बघा, हे जे सांगितलं हे पूर्ण कंप्लीट एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे तुम्हाला हे मी सगळं सांगितलं, पण हे सांगून तुम्हाला उपयोग जोपर्यंत तुम्ही करत नाही, तोपर्यंत रिझल्ट नाही आहे. म्हणून तुम्हाला मी बघितलं, मग सांगितलं पहिल्यांदा, की काही गोष्टी विज्ञानामध्ये गोष्टी अशा आहेत, की पहिल्यांदा तुम्हाला नॉलेज मिळावं लागतं आणि मग करावं लागतं. पण धर्मामध्ये अशा गोष्टी आहेत, की तुम्हाला आधी करावं लागतं आणि मग त्याचे रिझल्ट्स मिळतात. तर ध्यानाला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी आज करू शकत नाही आहे, इट्स ओके. मी तयार आहे त्यासाठी. ॲक्सेप्ट केलं मी, की आणि हे कंपल्सरी नाही आहे, की मला आज होत नाही, मी जोर जबरदस्तीने करायला पाहिजे. आता समजून घ्यायला पाहिजे, की यावेळेस माझी तशी ताकद नाही आहे करायची. पण त्यास आधीच्या काय गोष्टी सांगितल्या आहे, त्या जर मी केल्या, त्या जर व्यवस्थित केल्या, जसं मग आपण म्हणजे याच्या आधीच्या काही क्लासेसमध्ये बघितलं, की बहिरंग साधना जर आपण केली, कर्म जर आपण केलं, तर मी तिथे हळू तिथे पोहोचू शकतो. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे, की ध्यानाच्या वेळेस आपल्याला ह्या सगळे जे काही इंद्रियांचं सगळं हे आहे, ह्या सगळं आपल्याला बाहेर सोडून द्यायला लागणार आहे. कारण जे आता एक लक्षात ठेवायला पाहिजे, की जेव्हा तुम्हाला या ध्यानामध्ये थोडीशी टेस्ट मिळेल, जेव्हा त्याचा आनंद मिळेल, मग तुमचंच मन तुम्हाला सांगेल, की नाही आपण करू, आपण करू, ध्यान करू, ध्यान करू. तुमचंच मनच तुम्हाला त्याच्या मागे लागेल, की चला आता करायला पाहिजे, आता करायला पाहिजे. कारण हा आपला मनाचा स्वभाव आहे, की सुख हे प्रत्येकाला पाहिजे असते. म्हणजे साध्या त्या मुंगीपासनं तर ब्रह्मापर्यंत. म्हणजे मी ब्रह्मा म्हणजे ब्रह्मन म्हणत नाही आहे, आत्मा म्हणत नाही आहे. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मादेव. तर साध्या मुंगीपासनं तर ब्रह्मापर्यंत प्रत्येकाला आपल्याला सुख पाहिजे असते. म्हणजे 2 गोष्टी आपल्याला खूप आवडत्या आहेत. एक सुख आणि दुसरं आहे सुखाचं साधन, की ज्या साधनापासून मला सुख मिळतं. समजा मला रसगुल्ला खाऊन सुख मिळत असलं, मला रसगुल्ला खूप मला आनंद देणार आहे. म्हणून बघा, की कोणी एखाद्या स्त्रीवर प्रेम करतं किंवा नवरा-बायकोचं प्रेम असतं. जर कुठल्या कारणामुळे नवरा-बायकोचं नाही पटत, लोकं डिव्होर्स घेतात. सरळ-सरळ घेतात. कारण ज्या बायकोकडनं आधी मला सुख मिळतं, ते साधन झालं बायको. त्या बायकोकडनं शी वॉज सुखाचं साधन माझ्यासाठी, म्हणून मी तिच्यावर प्रेम करायचो. पण आज ती दुःखाचं कारण झालं आहे. कारण भांडते, काय व्यवस्थित स्वयंपाक करत नाही, सदैव मागे लागते, काय-काय करत असते. मार्केटिंग करत नाही किंवा काही घेऊन जात नाही कुठे बाहेर. मग झालं हळू वाढत गेल्या गोष्टी आणि जे सुखाचं साधन वाढत होतं, दुःखाचं साधन वाटलं आता आणि लगेच मग डिव्होर्स घ्यायला माणूस मागे-पुढे बघत नाही. सांगायचा उद्देश काय आहे, की जेव्हा सुखाचं साधन चेंज होतं, माणसाला सुख पाहिजे. सुखाचं साधन त्याचे चेंज होत राहते. तर तसंच या ध्यानामध्ये पण असं होऊ शकतं, की मला आज गाणे ऐकायची इच्छा होत आहे, भजनं ऐकायची इच्छा होत आहे. ते पण एक साधन झालं. मला वाचून आनंद मिळतो, मी हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक वाचलं, त्याच्यामुळे मला आनंद मिळाला. ते पण एक साधन झालं. म्हणजे यू आर डिपेंडंट ऑन दॅट साधन. हा तुमचा आतला आनंद कधीच नाही आलेला आहे. आज हे पुस्तक वाचून आनंद मिळाला, उद्या कुठली कादंबरी वाचू, त्यातनं पण तुम्हाला आनंद मिळू शकेल. परंतु या साधनांना सोडून हा जो आपला आतला आनंद आहे, जो पर्मनंट राहणार आहे, की इथेच मी बसलो, इथे डोळे लावून जर मी आनंद म्हणजे डोळे लावून जर मी त्या आनंदाचा आस्वाद घेतला,
तर मला कुठल्याही साधनांवर डिपेंड राहावं लागत नाही. आणि हा आनंद मिळण्यासाठी म्हणूनच आपल्याला इथे सांगितलं आहे की हे ध्यान, की या ध्यानाने काय होईल की तुम्ही स्वतःमध्ये आनंद घ्यायला शिकाल. इथे तुम्हाला कुठल्याही गोष्टींवर डिपेंड राहावं लागत नाही. नाही मला ते त्या मंदिरात गेल्याशिवाय ध्यान माझं होत नाही. नाही मला ते घरातच असायला पाहिजे. नाही मग मला सगळं शांत असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या की या साधनांवर डिपेंड असलेल्या गोष्टी आहेत. आता हे ठीक आहे की पहिल्यांदा सुरुवातीला आपण याच्या आधी पण बघितलं, की सुरुवातीला ह्या गोष्टी खूप सगळ्या हेल्पफुल आहेत. म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण ते सगळं जे आता करत असू ते सोडून द्यायला पाहिजे, असं म्हणत नाहीये मी. पण ह्या गोष्टींच्या ह्या सगळ्या साधनांच्या हळू आपण वरती यायला पाहिजे. की हे आज मला शक्य आहे की मंदिर असल्याशिवाय मला छान वाटत नाही. हो, शक्य आहे. किंवा हे वाचन केलं किंवा हे गाणं ऐकलं तर माझं मन थोडंसं वरच्या लेव्हलला येतं, ते पण शक्य आहे. पण अल्टिमेट आपला गोल काय आहे? की आत्मसुखामध्ये आपण रममाण होणं हा गोल आहे. आणि म्हणून इथे ध्यानाचे महत्त्व आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात, की एकदम एका ठिकाणी एका सोबत होणार नाही आहे. म्हणून म्हणतात शनै शनै रूपरमेत, की आता हे जे मी सांगितलं एकदमच आपल्याला एका दिवसात मिळेल, असा विचार करण्याचा अर्थ नाहीये. म्हणून तिथे 25व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, की शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीत आहे, की एकदम होणार नाहीये. ग्रॅज्युअली होणार आहे. हे एका वेळेस एका रात्रीत हे कुठलं शक्य नाहीये. हे ग्रॅज्युअली होईल आणि हळू-हळू हे होईल ते. हां. आणि एकदा ते झालं आणि धृती गृहीत आहे. म्हणून ते म्हणतात, की हे तुम्ही म्हणजे स्ट्राँगली विल पॉवर ही धृती जी आहे, विल पॉवर जी आहे, या विल पॉवरला धरून आपण जायला पाहिजे. आत्मसुखम मनःकृत्वा आणि ह्या निर्गुण, निराकार ह्या आत्म्यावर आपण ध्यान करायला पाहिजे. आता जेव्हा आपण ध्यान करतो बघा, तेव्हा कसं होतं ना, की 3 ऑब्जेक्ट आपल्यासमोर असतात. म्हणजे एक म्हणजे जेव्हा समजा तुम्ही जस्ट विचार करा किंवा डोळे लावून तुम्ही बसाल, ध्यान कराल, तेव्हा पहिला ऑब्जेक्ट येतो आपला बाहेरचा सगळ्या विषयांचा किंवा ह्या जगाचा सगळा. हां. मग जगाचा विषय येता मग हळूच आपलं मन बॉडीवर येतं. थोडा पाय दुखायला लागला, हां. मग हे दुखायला लागलं. अरे मग आता ते आहे, हे आहे. हळू बॉडीवर विचार येतो. आणि थर्ड मग बऱ्याच वेळा तो जरी आपण ओव्हर केला तरी आपल्या इमोशनवर आपण येतो. सुख, दुःख जे काही आपल्याला गोष्टी मिळतात. रसास्वादन आपण घेतो. कोणाला सुख असेल आपल्याला मिळालं असेल एखाद्या गोष्टीपासून तर त्यात आपण मग्न होतो, तल्लीन होतो आपण. म्हणजे रसास्वादन ज्याला म्हणतात. आणि हा पण या ध्यानातला अडथळा आहे. ध्यानात काही-काही सांगितलंय 9 प्रकारचे अडथळे सांगितले आहे. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांतिदर्शन आणि अलब्ध भूमिकत्व. की ह्या योगदर्शनामध्ये सांगितलं आहे, की पहिला काय सांगितलं आहे, की व्याधी. की समजा माझं शरीर चांगलं आहे, डोकं दुखतं आहे किंवा पायाला इजा झाली आहे किंवा काही झालं तरी मी ध्यान करू शकत नाही. मग स्टॅन. स्टॅन म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट. म्हणजे इंटरेस्ट येत नाही. कारण आपल्याला आनंद मिळते त्याच्यातनं. हां. आनंद मिळत नसल्यामुळे आपण अव्हॉइड करतो. पण त्याच्यामुळे काय होणार आहे, की तुम्ही अल्टिमेट रिझल्टला तुम्ही पोहोचू शकणार नाही. मग मी जसं सांगितलं, की हे प्रॅक्टिसमधूनच तुम्हाला ही जर स्टेप केली, तर ती स्टेप मिळणार आहे. त्याच्याशिवाय शक्य नाही आहे काही. म्हणून व्याधी, नंतर स्टॅन, नंतर संशय. मग संशय येतो, अरे काय आपण हे राम-राम करत काय होणार आहे का? कोणाला झालं का याच्यामुळे असं? काय काही दिसत तर नाही आहे, मी गेल्या 10 वर्षापासून करतोय. पण काही राम नुसतंच येतं. ते सगळं आता राम करतो, पण पुन्हा दुसऱ्या वेळेस मला माझ्या वेळेत सगळंच काय जागतिक विचार माझ्या मनात येतात. हा संशय, हे होणार नाही आहे, शक्य नाही आहे. हा विचार येतो. आणि मग प्रमाद. प्रमाद म्हणजे डिस्ट्रॅक्शन. मग हळू माइंड वेगळीकडे जातं. की नाही हे राम करून काही होत नाही. त्याच्यापेक्षा कानात जर मी लावून बसलो, राम ऐकलं तर काय फरक पडतो? करायची आपली इच्छा होती मग कानात लावून बसायचं. शेवटी देवाचंच नाव ऐकतोय ना मी. मग आता बसून मी करतो आहे, मग थोडं झोपूनच करू ना, थोडंसं लेटून करू ना, काय फरक पडतोय? झालं. म्हणजे हळू हे डिस्ट्रॅक्शन आपण त्यातनं आलो आणि पुन्हा आपण या ध्यानापासनं बाहेर सरतो. नंतर आहे आलस्य, की आळस. की ते करण्यामध्ये आपलं म्हणजे काय म्हणतात 2 गोष्टी आहे आळसामध्ये, की करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि दुसऱ्या वेळेस आपण ते इतकं कधी-कधी हार्शली करतो, की त्याला बर्न आउट म्हणतो आपण बघा, की जे खूप व्यायाम करतात ना, त्यांचं शरीर बर्न आउट होऊन जातं, की मग तुमचं माइंड थकून जातं.
की नको, आणि त्यातनं आपण पुन्हा मागे येतो. म्हणजे अति पण करू नये. जोर करून, दाबून म्हणजे हे करून तुम्हाला काहीच करू नये. जोपर्यंत तुमचं मन सहाय्यक आहे, जेव्हा तुमचं मन थोडंसं तुम्हाला आज सहाय्य करतंय किंवा जेव्हा मन असं वाटतं की आज छान सात्विक मूडमध्ये आपला आहे, तेव्हा करून घ्यायचं जास्त. हां, आपण बघतो ना, की तुमचे स्टुडंट असतील, मुलं असतील, त्याचा जेव्हा मूड असतो तेव्हा तुम्ही करून घेता छान कामं करून. किंवा आपल्याकडे काम करणारी जर बाई कोणी असेल, तर त्याचा मूड चांगला असल्यावर आपण बऱ्याच गोष्टी करून घेतो. आमच्याकडे आमचे कामगार असतात, की ते कामगार पण बिचारे आज वाटतं की छान आहे त्याच्याकडून जास्त काम करून घेतायत आम्हाला. आणि कधी घरात काही भांडणं आले असतील, बायकोचे काही भांडणं आले असतील, तर बस संपलं. मग त्याला कुठेही कितीही त्याला तो मूड आणायचा प्रयत्न, त्याचा मूड येत नाही परत. तर थोडक्यात सांगायचं काय आहे, की आपण ह्या मनाला ह्या पूर्ण जास्त ताण पण द्यायला नको. नाहीतर ते त्यातनं पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतं. तर आलस्य, मग अविरती. अविरती म्हणजे तेच झालं, की त्याच्यामध्ये आनंद मिळत नाही. हां, मग त्याच्यामध्ये मला सुख दिसत नाही. त्याच्यामुळे माझी त्यातून विरती होते. आणि मग भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन म्हणजे आपण काही-काही लोकं ऐकतो, की मला दिवा दिसतो, लाईट दिसतो माझ्या हृदयामध्ये. हां, कोणी म्हणतं मला इथे असं दिसतं, कोणी म्हणतं तिथं तसं दिसतं. आता दिसतही असेल, माहीत नाही. मला कामापूरला एक गृहस्थ भेटले होते. मला म्हणले, "का हो महाराज, तुम्हाला ठाकूर कसे दिसतात?" म्हटलं, "ठाकूर तुम्हाला दिसत नाही?" ठाकूराची मूर्ती दिसते. म्हटलं, "तशी आहे, तशी दिसते." ते म्हटले, "नाही, सकाळी मला ठाकूर असे ग्रीनिश दिसतात. कधी आलो की संध्याकाळी आलो की मला असं थोडंसं रेड असं वाटतात. असे मला ठाकूर दिसतात." मग त्यांना म्हटलं, "तसं तर मला तर काही दिसत नाही." म्हटलं, "एकदा तुम्ही डॉक्टरकडे जा, दाखवा त्या डॉक्टरांना थोडंसं काय, काही औषध वगैरे घेऊन काही थोडंसं काही झालं तर." कारण म्हणजे इथे सगळ्या लोकांना सारखं एकच दिसतं. आता सांगणं मुश्किल आहे. दिसतही असेल काही भगवंताला माहीत. तर हे झालं भ्रांती दर्शन. आणि शेवटचं इम्पेडिमेंट सांगितलं आहे, की अलब्ध भूमिकत्वात, की तुम्हाला हा म्हणजे एखादा समजा हे सगळे इम्पेडिमेंट्स पाळून जर आपण समोर गेलो आणि जर एखाद्या स्टेजपर्यंत पोहोचलो, तर तिथे जास्त काळ टिकू शकत नाही. लगेच आपण खाली येऊन जातो. हो, थोडंसं मन स्थिर झालं की लगेच आठवतं, "अरे त्याला हे काम राहिलं." बस संपलं. थोडं कधी आज चांगलं सात्विक मन आहे, थोडंसं बसावं-बसावं वाटलं, बसल्या-बसल्या मन खाली येतं. सो जी ज्या भूमीवर आपण आहोत, अलब्ध भूमिकत्वात, की ज्या स्टेजला आपण पोहोचलेलो आहोत, तिथे आपण ती धरून ठेवू शकत नाही. हे त्यातलं इम्पेडिमेंट आहे. तर एनिवे, तर मी मुद्दाम थोडंसं याला जास्त आज लांबवल्याचं कारण, की बरेच वेळा साधारण माणसाच्या मनात शंका येऊ शकते, की मी कर्म करतो. हं. मी निस्वार्थ याने काम करतो. तरी पण तो भगवंत मिळणार आहे. मग मला ध्यान कशाला करायला पाहिजे? तर ध्यान यासाठी करायला पाहिजे, की तुम्हाला जर मनाची शांती आत्ता पाहिजे असेल, हां, तुम्हाला जर या सगळ्या जागतिक कटकटीपासून जर दूर व्हायचं असेल आणि त्यातून आनंद उपभोगायचा असेल, तर हे ध्यान फार महत्त्वाचं आहे आणि हे आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. होईल, होऊ देत. म्हणूनच म्हणतात ते शनै शनै रूपरमेत. हळू-हळू, सावकाश चालू देत. पण ते करायला पाहिजे. 26व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, "यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यते आत्मन्येव वशं नयेत." आता बघा किती भगवंत आपले त्यांना सगळं माहिती आहे आपण कुठे उभा आहोत. त्यांना माहिती आहे की आपण इतकं पाळू शकणार नाही, करू शकणार नाहीये. म्हणून ते म्हणतात हळू करा. आणि पुन्हा सांगतात की "यतो यतो निश्चरति." म्हणजे हे स्थिर न राहणारे व चंचल मन ज्या बाजूंनी सांसारिक विषयात भटकत राहील, त्या सर्व बाजूंनी त्याला आवरून धरून वारंवार परमात्म्यात निरोधित करून ठेवावे. म्हणजे आता मी जे इम्पेडिमेंट सांगितले किंवा या ध्यानामध्ये, की जेव्हा मन तिथून जाईल, जेव्हा मनात संशय येईल, जेव्हा मनात तसं विचार येईल, जेव्हा आळस येईल, तेव्हा काय येतो येतो निश्चरती. जेव्हा मन खाली येईल, तेव्हा पुन्हा त्याला हे करा, की ठीक आहे. कारण हे भगवंताला माहिती आहे, की डिस्ट्रॅक्शन हे सगळं आपल्याला येणार आहे. म्हणून त्याच्यासाठी घाबरून न जाता निश्चरती म्हणजे पळून जाणं मन सदैव. म्हणजे बघा लहान एक मुलगा असतो, तो आईच्या आपल्या मांडीवर बसला असतो बिचारा. पण तो सदैव जाऊन तिकडे जाईल धावत, इकडे जाईल धावत, पुन्हा त्याची आई त्याच्या मागे धावत जाते, पुन्हा त्याला घेऊन येते. तो आपला निघून जातो. तो दिस इज कॉल्ड निश्चरती, की तो पळून जाणं. तर हे जेव्हा मन असं मिळून पळून जातं, हां, तेव्हा तुम्ही ते करत राहा. आणि त्यासाठी ते म्हणतात, की तुम्ही गिल्टी फील करू नका, की काय माझ्याकडून होत नाही आहे, मला शक्य नाही आहे, मला हे माझ्याकडे संशय येतो, हे असं होऊ नका. आणि त्याचा तथा नियम मिळतात, की त्याला तुम्ही त्याचं नियमन करा.
नियमन करा म्हणजे पुन्हा मग तिथे सगळं आलंच आपलं, की आपण जर विवेक वैराग्य ठेवला आणि त्याच्यासाठी जर आपण जास्त स्ट्रॉंग विल पॉवर आपण जर लावली तर या गोष्टीतून आपण बाहेर येऊ शकतो. आणि आता पुढे म्हणतात प्रशांत मनसम ह्येनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांत रजस ब्रह्मभूतम कल्मषम. कारण ज्याचे मन पूर्ण शांत झाले, जो निष्पाप झाला व ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंद ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला अतिउत्तम आनंद प्राप्त होतो. आता इथे फळ सांगतात की हे ध्यान जर तुम्हाला करायचं असेल तर असं असं ध्यान करा. तुमचं मन पुन्हा खाली येत असेल तर पुन्हा मनाला ते बळ द्या. पुन्हा मनाला घेऊन जा. सावकाश हळूहळू मनाला वरती घेऊन जा. आणि हे ज्ञान तुम्हाला काय मिळणार आहे? प्रशांत मनस, की तुम्हाला आनंद मिळणार आहे. आता हा आनंद कुठल्याही गोष्टीवर डिपेंड नाही आहे. कंडिशनल हॅपीनेस नाही आहे हा, की मी एकांतात जातो पण प्रोव्हायडेड माझ्याजवळ मोबाईल असायला पाहिजे, इंटरनेट असायला पाहिजे. हा झाला कंडिशनल आनंद. पण अनकंडिशनल आनंद पाहिजे, की जिथे माझ्याजवळ काहीच नाही तरी मी आनंदी आहे. ज्या परिस्थितीत मी आहे त्या परिस्थितीत मी आनंदी आहे. हा जो आनंद आहे हा तुमच्या ध्यानाच्या अभ्यासाने मिळू शकतो. म्हणून ते म्हणतात की म्हणजे आय एम हॅपी नॉट बिकॉज ऑफ दिस सिच्युएशन. म्हणजे मी आनंदी आहे की मला छान सगळं मिळालं आहे. चांगलं घर आहे, दार आहे, सगळ्या गोष्टी मला फेवरेबल आहे म्हणून मी आनंदी आहे. तसं नाही आहे ते. आम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये इन्स्पाईट ऑफ ऑल द सिच्युएशन आय एम हॅपी, की मला अनफेवरेबल पण कंडिशन आहे काही वेळेस तरीही मी हॅपी आहे. तर ते म्हणतात की हे जे ब्रह्माचे जे सुख आहे केव्हा मिळतं ते शांत रजसम, की तुमचा जो रजस आहे तुमच्यामधला, की तुमच्यामध्ये असलेला जी आपला क्रिया आहे, ॲक्टिव्हिटी आहे, ही जेव्हा तुमची कमी होते, ही कमी केव्हा होते? की ज्यावेळेस तुमचं मन शांत होतं. म्हणजे हळू ध्यानाला बसतं. हे ध्यानाला बसलेलं मन जेव्हा शांत होतं, त्यावेळेस भगवंत म्हणतात की तुम्हाला तो आनंद मिळेल. ठीक आहे, पण आज इथेच थांबू. कारण आता हा विषय थोडासा वेगळा होतोय. पुढच्या क्लासमध्ये बघू आपण. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.